नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया थकबाकी आणि फिटमेंट फॅक्टर बाबत मोठी अपडेट। 1 जानेवारी 2026 पासूनचा मिळणार लाभ। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 2026 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे। 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू झाली असून कर्मचाऱ्यांचे लक्ष आता फिटमेंट फॅक्टर आणि थकबाकीच्या मुद्द्याकडे लागले आहे। नोव्हेंबर 2025 मध्ये जाहीर झालेल्या कार्यकक्षेनुसार या आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची तारीख आणि वेतनवाढीबाबत जोरदार चर्चा सुरू झालेली आहे। 1 जानेवारी 2026 पासून अंमलबजावणीची शक्यता। सरकारी नियमानुसार दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केला जातो। 7व्या वेतन आयोगाचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2025 रोजी संपला आहे। ऐतिहासिक कल पाहिल्यास जरी आयोगाचा अहवाल सादर करण्यास विलंब झाला तरी त्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच 1 जानेवारी 2026 पासूनच केली जाण्याची दाट शक्यता आहे। यापूर्वी 6व्या आणि 7व्या वेतन आयोगाच्या बाबतीतही सरकारने हाच निर्णय घेतला होता। थकबाकी आणि एक रकमेची मागणी। वेतन आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आलेला आहे। या प्रक्रियेत विलंब झाल्यास कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात थकबाकी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। कर्मचारी संघटनांनी सरकारवर असा दबाव टाकला आहे की 1 जानेवारी 2026 पासून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या तारखेपर्यंतची सर्व थकबाकी कर्मचाऱ्यांना एक रकमी स्वरूपात दिली जावी। फिटमेंट फॅक्टर, किमान वेतनात मोठी वाढ। वाढत्या महागाईचा विचार करून कर्मचारी संघटनांनी 3.0 ते 3.25 च्या दरम्यान फिटमेंट फॅक्टरची मागणी केलेली आहे। जर सरकारने 3.0 चा फिटमेंट फॅक्टर स्वीकारला तर सध्याचे किमान मूळ वेतन 18,000 रुपयावरून थेट 26,000 ते 30,000 रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे। यामुळे कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ दिसून येईल। जुनी पेन्शन योजना, ओपीएस आणि इतर प्रमुख मागण्या। केवळ पगार वाढच नाही तर कर्मचारी संघटनांनी इतरही अनेक मूलभूत मागण्या सरकारसमोर ठेवल्या आहेत। ओपीएसची पुनर्स्थापना, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे ही सर्वात महत्त्वाची मागणी आहे। एनपीएस आणि यूपीएसचा आढावा, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली आणि नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम मधील त्रुटी दूर करणे। कम्प्युटेशन कालावधी, पेन्शन कम्प्युटेशनचा कालावधी 15 वर्षावरून 10 ते 12 वर्षापर्यंत कमी करणे। नियतकालिक सुधारणा, पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी एक निश्चित यंत्रणा तयार करणे। अहवाल कधी सादर होणार? 8व्या वेतन आयोग पुढील 18 महिन्यांच्या आत आपल्या शिफारशी केंद्र सरकारकडे सादर करेल अशी अपेक्षा आहे। या शिफारशीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब झाल्यानंतरच प्रत्यक्ष वेतन वाढ लागू होईल। मात्र अंमलबजावणीची तारीख निश्चित झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। पुन्हा भेटू अशाच एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।